गळ्याच्या रुंदीनुसार आपल्याला शोल्डर किती ठेवायला पाहिजे किंवा आपलं शोल्डर आणि गळ्याची रुंदी ही आपल्याला नेमकं कशी त्याची सांगड घालायची आहे हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत मैत्रिणींनो। बघा, नेहमी आपल्याला काय होतं, बॅक साईडचा गळा जो आहे तो आपल्याला ब्रॉड घ्यायचा असतो। ब्रॉड गळा घेतल्यानंतर आपलं शोल्डर उतरू नये म्हणून आपल्याला काय करायला पाहिजे, तर बघा एक सिंपल सोल्युशन आहे, त्याच्यासाठी आपण नॉड लावतो। पण ही गोष्ट आपली नॉड न लावता सुद्धा आपल्याला गळा जो आहे तो कटिंग करता आला पाहिजे। त्याच्यासाठी आपल्याला शोल्डर किती घ्यायचं आहे, गळ्याची रुंदी किती ठेवायची आहे हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मैत्रिणींनो। तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे, स्किप न करता। नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, तुम्हाला आता मी सांगितलं आहे की त्या पद्धतीने आपण शोल्डर आणि गळा रुंदी कशा पद्धतीने काढायची आहे हे आपण आज शिकणार आहोत। बघा, नॉर्मली शोल्डर जे आहे ते आपण फुल शोल्डर घ्यायचं असतं। जे काही बॉडी स्ट्रक्चरनुसार करायचं आहे आपल्याला काम, बॉडी स्ट्रक्चरनुसार जे काही आपलं शोल्डर आलं असेल त्यानुसार आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे। आणि हो, आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करायचा आहे मित्रांनो, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला आजचा व्हिडिओ जो आहे तो शेअर करायचा आहे, कारण की हे जे नॉलेज आहे हे खूप महिलांसाठी आवश्यक असणार आहे। खूप साऱ्या ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना या गोष्टीचं बेनिफिट होणार आहे, तर त्याच्यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करायचा आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। तर बघा मैत्रिणींनो, इथे मी कपडा घेतलेला आहे आणि या कपड्यावरती मी तुम्हाला शोल्डर आपल्याला कशा पद्धतीने घ्यायचं आहे हे दाखवणार आहे। नॉर्मली आपलं जे शोल्डर असतं ते असतं 14, 15 आणि 16। ठीक आहे, नॉर्मली बघा 14, 15 आणि 16, फार 13 इंच पण आपण घेऊ शकतोय। जर तुमचं कमी मापाचं ब्लाऊज असेल तर 13 इंचाचं पण शोल्डर घेऊ शकतोय। मेथड तुम्हाला हीच वापरायची आहे। ठीक आहे, आता बघा, जर तुम्हाला कॉलरचं ब्लाऊज शिवायचं असेल, तर जितकं तुमचं शोल्डर आहे, आता आपण समजा 15 इंच शोल्डर पकडलं, ठीक आहे, तर 15 इंचाचं तुमचं शोल्डर आहे, त्याचे तुम्हाला हाफ करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 1 इंच प्लस करायचं आहे। ठीक आहे, म्हणजे तुमचं जे काही शोल्डर येणार आहे ते येणार आहे 8 इंच। कशासाठी, कॉलरच्या ब्लाऊजसाठी। पण जर समजा तुमचं नॉर्मल ब्लाऊज आहे, डीप नेकचं ब्लाऊज आहे किंवा नॉर्मल आपलं ब्लाऊज आहे छोटंसं गळ्यावालं, तर तुम्हाला शोल्डर किती घ्यायचं आहे ते आता आपण इथे बघणार आहोत। ठीक आहे, तर बघा आता इथे मी शोल्डरसाठी एक लाईन अशी आखून घेतली। कपडा माझा थोडासा तिरकस होता त्याच्यामुळे इथे मी लाईन आखून घेतलेली आहे। आता समजा 15 इंच आपण शोल्डर घेतलं, ठीक आहे, तर 15चे आपल्याला हाफ करायचे आहे। 15चे हाफ येणार आहेत आपले 7.5 इंच। 7.5 इंचावरती मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर 3 इंचाची आपण गळ्याची रुंदी घ्यायची आहे। 3 इंचाची इथे गळ्याची रुंदी घेतल्यानंतर आता जर तुमचं बोटनेकचं ब्लाऊज असेल तर बोटनेकच्या ब्लाऊजला पण तुम्ही एवढीच गळ्याची रुंदी घेऊ शकताय, एवढंच तुम्ही शोल्डर घेऊ शकताय, हाफ इंच एक्स्ट्रा घेऊ शकताय। म्हणजे बघा, तुमचं कॉलरचं किंवा बोटनेकचं ब्लाऊज असेल तर तुम्हाला शोल्डर हाफ इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। ठीक आहे, यानंतर इथे बघा, आता गळ्याची जी उंची आहे ती घ्यायची आहे 4 इंच। 4 इंच इथे मी उंची घेतलेली आहे। 4 इंच उंची घेतल्यानंतर मी इथे हा राऊंड शेप देऊन घेते। तीन इंचाची मी इथे गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि 4 इंचाची मी इथे गळ्याची उंची घेतलेली आहे। याच्यासाठी आपल्याला शोल्डर किती हवं आहे, 7.5 इंच। जर तुमचं 15 इंचाचं असेल तर आपण इथे 15 इंचावरती हिशोब सांगत आहोत। ठीक आहे, 7.5 इंच घेतले। त्यानंतर जर तुम्हाला 5 इंच गळ्याची उंची घ्यायची असेल तर बघा, आता इथे घेऊयात आपण 5 इंच गळ्याची उंची। गळ्याच्या उंचीनुसार आपल्याला शोल्डर जे आहे ते कमी जास्त करायचं असतं। 5 इंच जर तुम्ही इथे गळ्याची उंची घेतली, ठीक आहे, इथे मी घेतलेले आहेत 5 इंच, तर तुम्हाला इथे काय करायचं आहे, अर्धा इंच शोल्डर जे आहे ते कमी करून घ्यायचं आहे। म्हणजे हे आता आपलं हे 7.5 इंच शोल्डर आलेलं आहे। ठीक आहे, हे आपण आता इथे 7 इंच करून घेणार आहोत। तर बघा, हे अशा पद्धतीने 5 ची तर तुम्हाला गळ्याची उंची घ्यायची असेल तर। त्यानंतर बघा, खाली
6 इंचाची जर तुम्हाला गळ्याची उंची घ्यायची असेल, 6 इंचावरती पण आपण इथे मार्किंग करणार आहोत. आणि ही ब्रॉड जी आहे ही तुम्ही कमी जास्त तुमच्या पद्धतीने तुम्ही करू शकताय. 6 इंचावरती मी इथे पुन्हा मार्किंग करून घेतलेली आहे. 6 इंचावर जर तुम्हाला गळ्याची उंची घ्यायची असेल तर तुम्हाला इथे शोल्डर किती घ्यायचं आहे, 6.5 इंच, म्हणजे अर्धा इंच आपल्याला कमी करायचे आहे. तर बघा इथे मी अर्धा इंच कमी केलेले आहे. इथे मी शोल्डर 6.5 ठेवले आहे आणि इथे गळ्याची जी उंची आहे ती मी 6 इंच ठेवलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा आता 7 इंच जर तुमचा गळा असेल तर 7 इंचासाठी हे असंच खाली खाली आपण जात जायचंय आणि इकडनं शोल्डर जे आहे ते कमी कमी करायचे. म्हणजे बघा गळ्याची उंची आपली जशी वाढेल तसं आपलं शोल्डर जे आहे ते कमी कमी होत जाणार आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. तर बघा आता समजा आपलं 7 इंचाचं गळ्याची उंची आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला शोल्डर पुन्हा अर्धा इंच कमी करून टाकायचं आहे. म्हणजे हे मी घेतलेलं होतं 6.5, तर इथे मी शोल्डर घेणार आहे 6 इंच. 7 इंचाची जर तुमची गळ्याची उंची असेल तर तुम्हाला 6 इंचाचं शोल्डर घ्यायचं आहे. ठीक आहे. आता बघा जर समजा तुम्हाला 8 इंचाची गळ्याची उंची घ्यायची आहे. ठीक आहे. हे बघा हे 6 इंच आहे, हे 7 इंच आहे आणि खाली आता आपण घेणार आहोत 8 इंच. 8 इंच जर तुम्हाला गळ्याची उंची घ्यायची असेल तर तुम्हाला शोल्डर पुन्हा कमी करायचं आहे अर्धा इंच. म्हणजे इथे घ्यायचं आहे आपल्याला 5.5 इंच. ठीक आहे. 5.5 इंच मी इथे शोल्डर घेतलेला आहे आणि इथे मी आता गळ्याची आकार देणार आहे. तर बघा अशा पद्धतीने व्हिडिओ एकदम व्यवस्थित बघा मैत्रिणींनो, स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला सगळे व्यवस्थित समजून जाणार आहे. ठीक आहे. काहीच अवघड मेथड नाहीये, फक्त समजवण्याची जी पद्धत आहे ती लक्षात घ्यायची आहे तुम्हाला. ओके. आता तुम्हाला जर 9 इंच घ्यायचं असेल, आता बघा प्रत्येक ब्लाऊजच्या मापासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथून 2-2 इंच आपल्याला मायनस करत चालायचं आहे. अर्धा इंच सॉरी. जर आपला इकडनं जसा गळ्याची उंची वाढणार आहे तसं इकडनं आपलं शोल्डर कमी कमी होत जाणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता आपल्याला जर 9 इंचाचा गळा घ्यायचा आहे, 9 इंचाच्या गळ्यासाठी आपल्याला इथे शोल्डर ठेवायचं आहे 5.5 इंच. हे एवढंच ठेवायचं आहे. ठीक आहे. गळा आपण 9 इंचाचा घेतला, 5.5 इंचाचं आपल्याला इथे शोल्डर पण ठेवायचं आहे. ओके. यानंतर आता बघा 10 इंचाचा आपल्याला गळा घ्यायचा आहे. ठीक आहे. हे सगळं कशासाठी करायचं आहे मैत्रिणींनो, कारण की आपण जसा गळा मोठा घेतो ना तसं इकडचा जो पार्ट आहे, आता समजा आपण इकडनं हे सगळं काढलं, हा जो पार्ट आहे हा आपण काढला आणि इकडनं आपण मुंडा दिलेला आहे. हे समजा मी काही मोजमाप नाही केलेलं, समजा इकडनं आपण मुंडा वगैरे दिलेला आहे, तर आपला इकडनं जो गळा आहे तो कट झाल्यानंतर हा जो पोर्शन आहे आपला पसरत असतो. इथला जो पार्ट आहे आपला पसरत असतो. तर ते पसरल्यामुळे आपलं शोल्डर जागेवरती बसण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने शोल्डरची मार्किंग करायची असते. ठीक आहे. तर बघा आता 9.5 इंचाचा आपण इथे गळ्याची उंची घेतली आहे, तर शोल्डर आपण 5.5च ठेवला आहे. सेम तसंच जर आपल्याला गळ्याची उंची 10 इंच घ्यायची असेल तर आपल्याला शोल्डर जे आहे ते 5 इंच ठेवायचं आहे. बघा इथे मी 5 इंचाचं शोल्डर घेतला आहे आणि 10 इंचावरती मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे माझी गळ्याची. ठीक आहे. 10 इंचाची जर तुम्हाला गळा घ्यायचा असेल तर तुम्ही 5 इंचाचं शोल्डर ठेवू शकता. आता आपल्याला शोल्डर अजिबात कमी करायचं नाहीये. तुम्ही 10 इंचाला 5.5 पण ठेवू शकताय आणि 5 इंच पण ठेवू शकताय. ठीक आहे. आता आपल्याला शोल्डर नाही कमी करायचे. आता जसा आपला गळा वाढणार आहे, तर समजा तुम्ही 11 इंचाचा गळा घेतला. ठीक आहे. 11 इंचाचा जर तुम्ही इथे गळा घेतला तरी पण तुम्हाला इथे शोल्डर एवढंच घ्यायचं आहे. ठीक आहे. हे गळ्याचं माप आपण असं घेतलं, 11 इंचाचा गळा घेतला तरी पण शोल्डर तुम्ही एवढंच ठेवायचं आहे. बघा आता आपल्याला काय करायचं आहे नेमकं इथे
2 इंच आपलं जे शोल्डर आहे ते कमी करून टाकायचं आहे. हे बघा इथपर्यंत मी आलेली आहे. ओके, 5.5 इंच हे आपलं 5.5 इंचाचं शोल्डर आहे. ठीक आहे. नॉर्मली आपल्याला जर का डीप नेक घ्यायचा असेल तर जास्तीत जास्त 2 इंचापर्यंत आपल्याला शोल्डर कमी करायचं आहे. म्हणजे समजा 7.5 इंचाचं शोल्डर आहे तर त्याच्यामध्ये 2 इंच मायनस करून घ्यायचे आहे आणि 5.5 इंचाचा आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे. समजा तुमचं शोल्डर 13 इंचाचं आहे, संपूर्ण शोल्डरचं जे माप आहे ते 13 इंचाचं आहे आणि 13 इंचाच्या मापामध्ये तुम्हाला हाफ करायचे आहेत. हाफ केल्यानंतर येत आहे आपलं 6.5 इंच. ठीक आहे, 6.5 इंच येते. 6.5 मधून आपल्याला 2 इंच मायनस करायचे आहे. म्हणजे आपलं जे शोल्डर येणार आहे ते 4.5 इंच येणार आहे. आणि मग आपल्याला गळ्याची जी रुंदी ठेवायची आहे ती 2.25 इंच किंवा 2 इंच ठेवायची आहे. हे जे माप आहे 13 इंचाचं हे आपल्या छोट्या मापांसाठी असतं मैत्रिणींनो, त्याच्यामुळे हे छोट्या मापांना लागू पडत असतं. ठीक आहे. जर आपल्याला मोठं माप घ्यायचं आहे तर हे आपल्याला अशा पद्धतीने आपली जी गळ्याची रुंदी आहे गळ्याच्या रुंदीनुसार आपल्याला शोल्डर कमी करत चालायचं आहे. आता बघूयात मुंड्याचं माप. आता मुंडा आपल्याला छातीनुसार घ्यायचा असतो. ठीक आहे. समजा तुमचं जे चेस्टचं माप आहे ते आहे 36 इंच. ओके, बघा 36 इंच जर तुमचं चेस्टचं माप असेल तर आपल्याला 36चा 6वा भाग करायचा आहे. ठीक आहे, 36चा 6वा भाग म्हणजे 36 भागिले 6 तर आपलं उत्तर येणार आहे 6 इंच. ठीक आहे. याच्यामध्ये प्लस करायचे आहेत आपल्याला अर्धा इंच म्हणजे आपलं जे उत्तर येते ते येते 6.5 इंच. म्हणजे चेस्टनुसार आपण इथे मुंडा घेऊ शकतोय. ठीक आहे, ही पण पद्धत आपण यूज करू शकतोय. ओके. आता समजा जर तुम्हाला ब्लाऊज जे आहे ते कॉलरचं शिवायचं किंवा बोटनेक शिवायचं आहे, बोटनेक किंवा कॉलरचं जर ब्लाऊज घ्यायचं असेल तर इथे तुम्ही जो हाफ इंच प्लस केला आहे त्याऐवजी तुम्ही 1 इंच प्लस करू शकताय. म्हणजे त्यासाठी तुमचं जे मुंड्याचं माप येणार आहे आर्म होलचं ते येणार आहे 7 इंच. ठीक आहे. तर बघा ही एकदम सोपी आणि सिंपल अशी मेथड आहे मैत्रिणींनो. खूप साऱ्या मैत्रिणींचे असे प्रश्न असतात की शोल्डर किती घ्यायचा आहे, गळ्याची रुंदी किती टाकू, शोल्डर उतरण्यासाठी शोल्डर उतरू नये म्हणून नेमकं काय करायला पाहिजे. तर त्यांच्यासाठी ही मेथड एकदम सोपी आहे. फक्त व्हिडिओ जो आहे तो एकदम व्यवस्थित आणि शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला सगळ्या तुमचे जे काही गोष्टी आहेत जे काही तुमचे प्रश्न आहेत त्याचं तुम्हाला उत्तर मिळून जाणार आहे. ठीक आहे. तर चला मैत्रिणींनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंढ्याचं माप कसं काढायचं आहे ते बघितलं आहे आणि गळ्यानुसार आपल्याला शोल्डरचं माप कसं घ्यायचं आहे ते बघितलेलं आहे. तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर त्याच्या बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाणार आहे. चला भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.